आत्ताच एका क्लायंटचा कॉल झाला. तो मला प्राउडली सांगत होता, की मी 5 वर्षासाठी एस-आय-पी करतो आणि ती रक्कम जी जमा होती ती विथड्रॉ करतो आणि काहीतरी खर्च करून टाकतो. असंच मी आत्तापर्यंत 3 वेळा केलंय. मी त्यांना एक साधा प्रश्न विचारला, की "सर तुम्ही जर समजा ₹10,000 ची तुमची एस-आय-पी आहे आणि तुम्ही ती 5 वर्ष करतायत. सो तर तुमचे 6,00,000चे 12, 13, 14 लाख रुपये होतात. ते तुम्ही काढून घेतात. जर समजा तुम्ही ती 10 वर्ष ठेवली, तर तुमची किती अमाउंट होऊ शकते?" त्यांनी मला नॅचरली उत्तर दिलं, की जर 5 वर्षात 12 लाख रुपये होतायत, तर 10 वर्षात ऑफकोर्स 25 लाख रुपये होतील. मग मी त्यांना कॅल्क्युलेशन्स दाखवले, की ॲक्चुअली हे 50 लाख होतात. आणि त्यावेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक आली. एक वेगळा विचार त्यांच्या मनात आला, की हे का होतंय? मी त्यांना सांगितलं, की "धिस इज द पॉवर ऑफ कंपाउंडिंग." माणसाचा जो ब्रेन आहे ना, तो खूप नॅचरली आणि सरळ रेषेत विचार करतो. पण ॲक्चुअली कंपाउंडिंग तशी नाही आहे. कंपाउंडिंग इज एक्स्पोनेन्शियल. त्यामुळे म्युच्युअल फंड या इन्व्हेस्टमेंटला वेळ द्या आणि ॲडवायझरचं ऐका. कारण की तुमचं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी वेल्थ ग्रो होणार आहे.